स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। निश्चयाचे बोल तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। काय माझी वाणी मानेल संतांशी रंजवू चित्तासिया पोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐश देई प्रेम काही कळा शेवे लागी सेवक झालो काज गुरु भक्ती पितृवचन शिवापती हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा हा चार चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला विठ्ठल विठ्ठल अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया आपल्याला काही गोष्टीचा उपदेश करतात। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे इष्ट आहे, तो म्हणजे असा ही सेवा किम निमित्त आहे सर्वांना माहीतच आहे की स्वर्गीय गणेश भाऊ यांच्या 5व्या पुण्यस्मरणानिमित्तानं या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत महापुराण या सप्ताहाला गेले 2 दिवसापासून सुरुवात झाली आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्तानं माझ्या वाटेला आलेली ही आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा। त्यातल्या त्यात आदरणीय हिंगणे सर यांच्या वडिलाची उद्या 13वी, त्यांचा 2-3 दिवसापूर्वी फोन आला
आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी घेण्यात आली. आणि आज सकाळी या ठिकाणी विश्वंभरराव नारायणराव पाटील गोमाजी महाराज संस्थांमध्ये ते आधी दिवाणजी होती, तर यांच्या पत्नी सौ उमाबाई हिंगणे यांना सकाळीच देवाज्ञा झाली. अशा या ठिकाणी या निमित्ताने हा अधिक महिन्यातला कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. आम्ही आपल्या जवळच मनारखेड गावला गेले 7 दिवसापासून भागवत कथा सांगत आहोत. तिथले कार्यकर्ते आमच्यासोबत आलेले आहेत. आदरणीय विनायक पाटील लोड आहेत, सदाशिवरावजी मालठाणकर आहेत आणि आदरणीय अरुण भाऊ लोड आहेत. यांच्या गाडीतच आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. म्हणून तिथला कार्यक्रम आटपून तिथलं जेवण आटपून यायला उशीर झाला, त्याबद्दल क्षमा मागतो. कारण तोही कार्यक्रम या ठिकाणी आम्ही 7 दिवसापासून करत आहोत. हिंगणे सराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ही सेवा प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल यम धर्म सांगे दूता, तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा, सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. आज ज्या आईसाहेब उद्या सकाळी गेल्या आणि अगोदरच आपल्या गावात 2 दिवसापासून सप्ताह चालू आहे. आणि यमानं यमदूताला सांगून ठेवलेलं आहे, ज्या गावामध्ये देवाचं नामस्मरण चालू आहे त्या गावच्या शिवमध्ये सुद्धा आपल्याला जायचा प्रवेश नाही. या काला कोणत्याही सप्ताहामध्ये कोणी मरण पावलं तर 100% समजून चला त्यांना गती चांगली मिळाली, कारण इथं यमाचा प्रवेश नाही. लक्षात ठेवा. म्हणून इथून जे लोक या कालावधीमध्ये जातात त्यांना चांगलीच गती प्राप्त होत असते. म्हणून असा या ठिकाणी हा कार्यक्रम आहे. त्याच निमित्ताने मी अभंग निवडला. याच्यामध्ये कोणाची आई गेली, कोणाचा मुलगा गेला, कोणाचे वडील गेले, त्यांचं काय महत्व आहे, त्यासाठी हा अभंग निवडला. विठ्ठल विठ्ठल आपली जास्त वेळ न घेता लगेच प्रस्तावना लगेच अभंगात प्रवेश करतो. एका गावामध्ये जिज्ञासू साधक बसलेले होते आणि त्यांचं अर्ध आयुष्य प्रपंचामध्ये गेलं होतं, पण त्यांच्या हाताला काही लागलं नाही. का? त्यांनी ऐकलं होतं, आयुष्य वेचून कुटुंब पोशिले अन काय हित केले सांग बापा. भगवंतानं कलियुगामध्ये तुम्हाला मला 100 वर्ष आयुष्य दिलं, पण हे जर सर्व आयुष्य तुम्ही मी प्रपंचाकरता खर्च घातलं तर महाराज म्हणतात तुम्ही काही हित केलं नाही. लक्षात ठेवा. म्हणून या निमित्तानं सावध झालं पाहिजे. या निमित्तानं आपण कीर्तन कथा ऐकली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जो प्रपंच आपल्याच्यानं सुटत नाही, आपण आपला विचार करतो, मुलाचा, नातवाचा, पंतूचा विचार करतो. या लोकांचा विचार करता करता आपण आपला उद्धार करायचं विसरून जातो. महाराज म्हणतात, आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडा वेगी. या अशा कालावधीमध्ये कोणाला कोणी म्हटलं की चला कीर्तन ऐकायला, लोक येत नाहीत. नाही हो, आमचं ते काम आहे, आमचं हे काम आहे. पण लक्षात ठेवा, जाऊ जा, साधू संतांनी आम्हाला सावध केलं. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवा व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण रे गा देवाशी. साधू संताची वाणी आहे, माझ्या पदरची वाणी नाही. प्रपंचातून तुम्ही वेळ काढत नाही, पण लक्षात ठेवा, जोपर्यंत हातापाय ताकद आहे आणि जोपर्यंत 2 पैसे कमावतात तोपर्यंतच घरातले, दारातले, गावातले नातेवाईक तुम्हाला मान देतील. ज्या दिवशी हातापायातली ताकद निघून जाईल, खाटेवर पडसाल, 1 रुपयाची कमाई नाही, त्या दिवशी तुम्हाला गावातलं कुत्र सुद्धा किंमत देणार नाही. लक्षात ठेवा. जोवरी चळण गा जोवरी म्हणते माझा, मानिती लहान थोर, देह सुखाची या गाजा, इंद्रिय मावळली आला बागोज आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. साधू संतांनी सावध केलं. आपल्याला वाटते माझा मुलगा, माझी पत्नी,
आमची गाडी, आमची शेती, आमची वाडी याच्यामध्येच आयुष्य गेलं. चुकून कोणा दान धर्म केला नाही, चुकून कोणाचं कीर्तन ऐकलं नाही, कधी घरामध्ये पोथी पुराण काही लावलं नाही. प्रपंच प्रपंच, पैसा पैसा पैसा. लक्षात ठेवा, पैशासाठी तुम्ही सोन्यासारखे माणसं तोडले तर पैसा तुम्हाला पाहिल म्हातारपणी, तुम्ही पैशाला पाहसाल. आणि जे लोक तुम्ही तोडले सोन्यासारखे, ग्लासभर पाणी सुद्धा कोणी देणार नाही. खाली पडले तर लोक म्हणतील मर, आयुष्यभर दान धर्म केला नाही आणि कोणाला मदत केली नाही. मग काय 10,000 रुपयाची गड्डी येईल का तुम्हाला हात धरून न्यायला संडासला? लाख रुपये दिले का तुम्हाला दवाखान्यात न्यायला? कपाडातलं सोनं येईल का तुमची सेवा करायला? नाही नाही. म्हणून सोन्यासारखे माणसं जोळा, पैसा गेलं तर चालेल. विठ्ठल विठ्ठल कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहाती निराळी रांडा पोरे सकळ. साधू संतांनी सावध केलं आणि म्हणून या निमित्तानं तुम्ही सावध झालं पाहिजे. वास्तविक पाहता इथं आपलं गाव केवळ आहे मला माहीत नाही, पण हा मंडप भरायला पाहिजे होता. का? कारण माणसानं कोणाच्या मरणात सहभागी झालं पाहिजे आणि माणसानं या निमित्तानं सावध झालं पाहिजे. कारण तुकोबाराय म्हणतात, एक पाहतसा एकाची दहने, सावध त्यागुने कार्य न व्हा. विठ्ठल विठ्ठल म्हणून असे साधक सावध झाले. त्यांनी अनेक संतांचे प्रमाण ऐकले, ते सावध झाले. आपण बेसावध आहोत, लक्षात ठेवा. पण तुम्ही त्या दिवशी सावध असाल, त्या दिवशी तुमच्या हातात आयुष्य शिल्लक नसेल. ज्या दिवशी सून मुलगा घराच्या बाहेर काढून देईल, निघा घराच्या बाहेर, आमचं घर आमचं शेत आहे, त्या दिवशी तुम्हाला मंदिरच दिसेल. आता जर आमच्यासारखं आला आणि घर दिसलं नाही, गाव दिसलं नाही, आम्ही म्हणतो का हो आमचं कीर्तन आहे, हा कुठं आहे मंदिर? तर धुंदीत असलेला मनुष्य म्हणतो महाराज मंदिर फंदिर माहीत नाही पठ्ठ्याला. पण जो मंदिर फंदिर माहीत नाही म्हणते, जेव्हा त्याला घरावर संकट येतात, तो नंतर आमच्याकडे म्हणतो महाराज एका तर मंदिर सांगा, आम्ही विण्याचा पहारा घेतो. का? घरातल्या लोकांनी काढून दिलं. विठ्ठल विठ्ठल मग यातून तुम्ही काय घेसाल? इथून तुम्ही शिकून घ्या की जास्त प्रपंचात गुंतून राहू नका. गावामध्ये कार्यक्रम असल्यानंतर सर्वात आधी कोणी यायला पाहिजे? म्हाताऱ्या माणसांनी. का? आयुष्यामध्ये काही चुका झाल्या असतील, काही पाप झाले असतील, नाही तुम्हाला त्यावेळेस वेळ भेटला. आता म्हातारपणामध्ये ते पाप धुवून काढा. नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. पण तसं होत नाही. उलट म्हातारे माणसं कुच्चरवट्यावर बसतात. तुमच्या गावात नसेल कुच्चरवटा, कुच्चरवट्यावर लोक बसतात आणि कोणाची सून होय, कोणाची गाडी होय, कोणाची म्हैस होय. आबा कुच्चरवट्यावर बसल्यापेक्षा मंदिरातला हरिपाठ बंद पडला तिथं येऊन बसा. अलक्षयात गळ्यात माळ घाला. थाईचं बैसुने करायक चित्तन आवडी अनंत आळवावा. शंकराचार्य म्हणतात भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. याप्रमाणे. पण तसं होत नाही. म्हणून म्हातारपणी तरी परमार्थ करा, मरण चांगलं आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल ते लोक सावध झाले, त्यांनी प्रपंच सोडला आणि त्यांनी विचार केला काय पडलं नाही प्रपंचामध्ये, चला तुकोबाराकडे जाऊ. ते सावध झाले. आणि आपल्याला देवाची पूजा करायची आहे पण पद्धत माहीत नाही. तुकोबाराला माहीत असेल आपण विचारू. ते सगळे साधक लोक तुकोबाराकडे आले, पाया पडले. तुकोबाराय म्हणतात बोला काय म्हणणं आहे तुमचं? तुकोबाराय, तुम्ही ज्या देवाचं रात्रंदिवस भजन करता, पूजन करता, त्या भगवान विष्णूची महापूजा करायची इच्छा आहे. पण आम्हाला पद्धत माहीत नाही, नेमकी परमार्थाला लागलो आम्ही. साधा सोपा उपाय सांगा, काय केलं म्हणजे विष्णूची महापूजा होईल? तर तुकोबाराय म्हणतात तुमचा आधी परिचय द्या. पेशंट दवाखान्यामध्ये गेल्यानंतर डॉक्टर लगेच गोळ्या औषध देत नसतो. आधी तपासा. झोपा म्हणतात तपासतो. काल काय खाल्लं होतं? ऑपरेशन झालेलं आहे का? शुगर आहे का? BP आहे का? याच्या आधी कोणाकडे गेले होते का? लक्षात सगळी चौकशी करतात, मग औषध गोळ्या. तसं तुकोबाराला उपाय सांगायचा होता, पण तुकोबाराने आधी चौकशी केली. कोण आहात तुम्ही? एक जण समोर गेला. महाराज मी कामावरचा गळी आहो, नोकर आहो, किंकर आहो, दास आहो, सेवक आहो. दुसरा गेला,
महाराज मी मुलगा, तिसरा गेला महाराज मी शिष्य, आणि चौथी सौभाग्यवती स्त्री गेली महाराज मी स्त्री आहे, पतिव्रता स्त्री आहे. तुकोबाराय म्हणतात तुमचा अधिकार भिन्न भिन्न आहे, पण विषय एकच आहे. तुम्हाला विष्णूची महापूजा करायची असेल तर तुम्ही काय करा, अभंगाचं पहिलं स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. विठाला विठाला विठ्ठला 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 बोला पुंडली गौरधार माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हिची विष्णूची महापूजा. तुकोबारायांनी त्या सर्व साधकांना तुम्ही जे करता तेच विष्णूची महापूजा आहे. महाराज आता नेमकं परमार्थाला लागलो. प्रापंचिक माणसं तुमची ही उंच कोटीची भाषा आम्हाला सामान्यांना समजत नाही. एकाएकाला साध्या भाषेत विस्तारपूर्वक सांगा. ठीक आहे तुकोबाराय म्हणतात समोर या एक जण. कोण आहे बोला. आला समोर एक जण. कोण आहेस तू. मी कामावरचा गडिया, अनेक मालकाकडे काम करतो, मोलमजुरी करतो. तुकोबाराय म्हणतात स्वामी काज हेची विष्णूची महापूजा. स्वामी म्हणजे मालक, काज म्हणजे काम. ज्या मालकाच्याकडे तू काम करतो त्या मालकाला आयुष्यात कधी फसवू नको. मालक प्रसन्न तुझ्या कामावर, विष्णूची महापूजा घडली. विठ्ठल विठ्ठल या जगामधली इमानदारी संपली. इमानदारी फक्त राहिली जनावरांमध्ये. आपण शेतकरी माणसा, तुमच्या बैलाला कळबा कुटार टाका नका टाकू, खांद्यावर बैलगाडी द्या, तो उपाशी पोटी जिथं न्यायची तिथं नेतो इमानदारीनं. तुमच्या अंगणामध्ये कुत्रा आहे, भाकरी टाका नका टाकू. चोर आले, जनावर आलं तर मालकाला जागी करते, इमानदार आहे. इमानदारी गमावली फक्त माणसानं. कितना बदल गया इंसान. चांद न बदला, सूरज न बदला, ना बदला आसमान. कितना बदल गया इंसान. इमानदारी हा गुण माणसाचा आहे, तो माणसानं सोडला. लक्षात ठेवा. आणि इमानदारी हेच एक ईश्वराची सेवा आहे. लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जर देवाची प्राप्ती करायची असेल, विष्णूची महापूजा करून घ्यायची असेल,
तर अजूनही आपली इमानदारी कोणत्या क्षेत्रातली सोडू नका. विठ्ठल विठ्ठल. आपण तीन माध्यमातून पैसे कमावतो. शेती, नोकरी, व्यवसाय. या तिन्ही माध्यमातून घामाचा, इमानदारीचा पैसा घ्या, तो कधी फुटून निघणार नाही. पण या तिन्ही माध्यमातून हरामाचा पैसा घेतला तर एकनाथ महाराज सांगतात 5 मार्गाने निघून जाते. दायाद चोर राजा आगी, अधर्मी रोग संचरे अंगी. हे 5 जण विभागित राहाव्या लागे पावते. इमानदारी सोडली ना, आता बघा त्याचा परिणाम काय होते. भावाभावाचे भांडणं लागतात संपत्तीसाठी. 2 नंबरचा पैसा ज्या घरामध्ये आहे त्या घरात. एकनाथ महाराज सांगतात, एकनाथी भागवत अध्याय 23. दुसरं, एखाद्या सरकारला समजलं यांच्याकडे पैसा भरपूर आहे, बँकेमध्ये पैसा शील होते, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून धाड पडून निघून घेऊन जातात. दायाद चोर, चोराला समजलं, कोणा जर पत्ता दिला की यांच्या घरात संपत्ती सोनं भरपूर आहे, चोर चोरी करतो घेऊन जातो. गरीबाच्या घरी काय असते बोला. दायाद चोर राजा आगी. अशी आग लागते कापसाला म्हणा, दुकानाला म्हणा, शेताला म्हणा, घराला म्हणा, अचानक आग. म्हणजे या ठिकाणी जशी रावणाची संपत्ती चांगली नव्हती तर जाळलेली लंका ते हनुमंतराने जाळली म्हणून जळत असते. आणि 4ही गोष्टी घडल्या नाही असा रोग होतो. जेवढे पैसे बेमानीचे कमावले त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे दवाखान्यात जातात आणि शेवटी आपला जीव सुद्धा जातो. कारण तुका म्हणे पापे नियती रोगाची आरोपे. म्हणून लक्षात ठेवा, शेतकऱ्याचे घामाचे दिवसभराचे 200-500 पुरले, पण मोठ्या साहेबाचे टेबला खरून लाख रुपये पुरले नाही. विठ्ठल विठ्ठल. इमानदारी महत्वाची आहे. तुम्ही कोणाच्याही मालकाचं काम करत असाल तर त्या मालक प्रसन्न झाला पाहिजे, तर तुम्हाला तो पैसा फसणार आहे. तुम्ही जर मालकांना फसवलं तर या ठिकाणी विष्णूची महापूजा घडणार नाही. तुकोबारायाला तो नोकर म्हणतो, ठीक आहे महाराज, तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथून पुढे ज्याचं मी काम करेल त्या मालकाला कधी फसवणार नाही. तुकोबाराय म्हणतात, झालं विष्णूची महापूजा. स्वामी काज हेची विष्णूची महापूजा. मग स्वामी काज गुरु भक्ती. दुसरा आला, कोण आहेस तू? मी शिष्य. तुकोबाराय म्हणतात, गुरु भक्ती हेची विष्णूची महापूजा. बस, शिष्याला गुरुशिवाय दुसरं दैवत नाही. गुरु परब्रह्म देवाचाही देव आणि त्याशी तू मानव म्हणू नये. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु बिन कोण बताये बाट, बडा बिकट यम घाट. लक्षात ठेवा, गळ्यात तुळशीची माळ नसेल आणि मंत्र घेतला नसेल आणि जीवनात किती भक्ती केली तरी आपण कच्चे राहतो. लक्षात ठेवा. का? नामदेवराय आणि सगळे संत एकत्रित बसले होते, त्याच्यामध्ये गोरोबा काका होते. मुक्ताबाई म्हणतात, गोरोबा काका तुमच्या हातात थापट नाही, तुम्ही जसं मळक पक्क झालं की तपासता तसं आम्ही सुद्धा मळकेच आहोत, तपासा बरं कोण कच्चन कोण पक्क. तर गोरोबा काकाने थापटनं घेतलं, प्रत्येकाच्या डोक्यावर हाणलं, कोण काहीच बोललं नाही. पण नामदेवराच्या जवळ गेले, थापटनं मारणार, पळून गेले आणि पांडुरंगाच्याकडे. मग त्यांनी सांगितलं की हा नामा कच्चा आहे. ते त्यांनी ऐकलं आणि ते पांडुरंगाच्याकडे गेले, रडले, देवा लहानपणापासून तुमची सेवा करतो, मी कसा काय कच्चा? भगवंत म्हणतात, हे बघ, अरे आम्हाला सुद्धा गुरु करावा लागतो. जेवढे देवाचे अवतार त्यांनी गुरु केले. बघा तुम्ही, बटुवामनाचे गुरु देवगुरु बृहस्पती, रामप्रभूचे गुरु वशिष्ठ ऋषी, भगवान कृष्णाचे गुरु संदीपानी ऋषी. लक्षात ठेवा, अनेक देवांनी गुरु केले. जेही संत झाले त्या संतांनी गुरु केले. गुरुशिवाय ज्ञान नाही. आणि म्हणून नामा तू कच्चा आहेस, गुरु कर. देवाच्या म्हणण्यानुसार विसोबा खेचर यांना गुरु करावं लागलं, तेव्हा कुत्र्यातला देव दिसला, मग पक्के झाले. याचा अर्थ असा आहे, बिना माळ घालून आणि बिना मंत्राचं आपण देवाची भक्ती केली तर आपण कच्चे राहतो. विठ्ठल विठ्ठल. श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करे. ज्ञानदेव माने
अशी बोल सवारीचा. ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे पाया. पण ज्ञानोबाराय म्हणतात एवढा मोठा ग्रंथ मी लिहू शकलो हे माझ्या गुरुची कृपा निवृत्तीनाथांची. लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येक जीवानं गुरु केला पाहिजे तेव्हा देवाची प्राप्ती होते. आयाप्रमाणे या ठिकाणी त्यांना सांगितलं की तुझे जे गुरु आहेत त्या गुरुची सेवा कर. त्या गुरुची सेवा केल्यानंतर गुरु प्रसन्न झाले तर मग मात्र तुला ईश्वराची महापूजा घडेल, विष्णूची महापूजा घडेल. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही देवा, गुरुजी संत तुकोबाराय तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या गुरुची सेवा इमानदारीनं करेल. झाली विष्णूची महापूजा. नंतर तिसरा आला, कोण आहेस तू? मी मुलगा महाराज, मलाही सांगा. पितृवचन हीची विष्णूची महापूजा. मुलाला देवाला प्राप्त करायचं असेल तर आईवडिलाची सेवा केली आणि कोणत्याच देवाची पूजा नाही, नामस्मरण केलं नाही तरी ईश्वराची प्राप्ती होते. कारण सकळ तीर्थाचे धुरे आणि जे का माता पितरे तया शेवेशी किर शर्ये लोण किजे. माय बाप केवळ काशी तिने जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले उभे ठेले परब्रह्म. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. याप्रमाणे मुलाला आई वडिलाशिवाय दुसरं दैवत नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलं तू तुझ्या वडिलाच्या वचनावर विश्वास ठेव. आलं लक्षात? त्याचं वचन कधी मोडू नको. बस आई वडील प्रसन्न झाले रे झाले की तुला विष्णूची महापूजा घडली. पण लक्षात ठेवा मुलामध्ये काही प्रकार आहेत. मुलगा, बेटा, लडका, अपत्य, सुपुत्र, कुपुत्र, वैरीपुत्र, उदासीन पुत्र, कीर्तिमान पुत्र, सेवा पुत्र. जन्माला आला तो आपला मुलगा असतो. मुलगा झाला की पेढे वाटण्याची घाई करायची नाही. घ्या पेढे मारीन ना जोडे म्हातारपणात. लक्षात ठेवा. मग पेढे वाटा, किंटल न वाटा. पण मी सांगतो तेव्हा मुलगा झाला त्याला 12व्या दिवशी पाळण्यात घाला, नाव ठेवा, त्याच्यावर संस्कार चालू करा लहानपणापासून. त्याला शाळेत घाला. शाळेमध्ये तुमच्या इच्छेप्रमाणे त्यानं भराभर अभ्यास करावा. त्याला ट्युशन लावा, त्याला काय असेल तुम्ही ते करा. पण शाळाच शिकू नका फक्त. जे मुलं फक्त शाळा शिकतात ते सुशिक्षित होतात आणि ते देश धर्माची सेवा करू शकत नाहीत. काही काही लोक सांगतात महाराज आमचा मुलगा अमेरिकेला आहे, 1 कोटी रुपयाचं पॅकेज आहे. आता बरं वाटेल, म्हातारे होसाल आणि मग म्हणसान मुलाला आता घरी कोणीच नाही, आमचे हातपाय थरथर कापतात, चक्कर येते, आता ये घरी. तो व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला, हे नातू बघा, हे तुमची सून बघा, आम्हाला सुट्टी नाही. मग आमचं कसं होईल? वृद्धाश्रमात जा, आम्ही फोन पेनं पैसे पाठवतो. कार्य मिल्यानंतर कसं होईल? सांगतो व सगळं करायला, फोन पेनं पैसे पाठवतो. काय निर्माण केलं तुम्ही बोला. लक्षात ठेवा. मोठे सांगता एवढं पॅकेज आहे, फक्त शाळा शिकवली नसता मुलगा तर बरं झालं असतं. सांगायला होते यांना मुलगाच नाही. पण ज्यांना मुलगा नाही ते तर दुःखी आहेतच आहेत. पण ज्यांना मुलगा असून जर मुला आपल्या उपयोगाचा येत नसेल तर काय कामाचं? विठ्ठल विठ्ठल. हा पेढे वाटा, त्याचं लग्न होऊ द्या. महाराज वाटू का पेढे, थांबा घाई करू नका. घरात सून येऊ द्या, वाटू का पेढे, थांबा घाई करू नका. 1 वर्ष होऊ द्या. आता लग्नाच्या आधी जसं तुमच्या घरात वातावरण होतं तसंच जर वातावरण राहिलं, मी म्हणतो ट्रॅक्टर भर पेढे आणा गावाला वाटा. मग सांगा आमच्या मुलाचं लग्न झालं तरी आमच्या मुलात काही फरक पडला नाही. पण तसं होत नसते, हे लक्षात घ्या. तुमचे पेढे वाया जातील. संस्कारिक मुलगा निघाला मग लोकांना सांगणं भूषण आहे तुमचं, नाहीतर उपयोगाचं नाही. तात्पर्य सांगायचं, मुलगा जन्माला आयता बरोबर, पण तो बेटा कधी होते? तो म्हणते बाबा आता माझं लग्न झालं, माझी शेती, माझं घर अर्ध द्या, तुम्ही तुमचं बघा. समजून चाला तो बेटा आहे. त्यानं तुमच्या विश्वासाचा, श्रद्धेचा, प्रेमाचा बटवारा केला, इष्टेचा बटवारा केला तो बेटा. जो मुलगा मायबापांना रडवतो तो लडका. जो आपल्या घरात अपत्य आणतो तो अपत्य. जो वाईट काम करतो तो कुपुत्र. जो चांगलं काम करतो तो सुपुत्र. लक्षात. आणि
पुत्राला पुत्रत्व 3 गोष्टींना प्राप्त होते. आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्या आज्ञेत वागणे, त्यांचं मन दुखवणे नाही. एक, आई वडील मेल्यानंतर त्यांना केस देणे, त्यांना खांदा देणे, त्यांना अग्नी देणे, 13 दिवस करणे, तेरवी करणे, जिवंत दिवसार किंवा अमावस्यावर 12 महिने पाणी टाकणे, 5 वर्ष श्राद्ध करणे आणि दरवर्षी पितृपक्षात पान टाकणे अलक्ष्यात. आणि जे आईवडिलाचे स्वप्न अपूर्ण राहिले ते मेल्यानंतरही पूर्ण करणे हा खरा पुत्र. आणि त्यांच्या अस्थी नदीमध्ये किंवा आळंदीला नाशिकला नेऊन सोडणे हे जो मुलगा करते त्याला पुत्र म्हणावं, नाहीतर उपयोगाचं नाही. विठाला विठाला. पुत्र, सुपुत्र आणि कुपुत्र 3 सजावत देश को सती संत और शूर आणि 3 लजावत देश को कपटे कायर और क्रूर. याप्रमाणे कीर्तिमान पुत्र विठ्ठल पंत रुक्मिणी माता यांना 4 मुलं झाले. ज्ञानोबा, निवृत्तीना, सोपान काका, मुक्ताबाई. आणि या मुलांमुळे कीर्ती जगभर पसरली. हे कीर्तिमान पुत्र श्रावण बाळ आणि पंडलिकराय हे सेवापुत्र, त्यांना आईवडिलाची सेवा केली. आलं लक्षात. अशा प्रकारे ज्या देशामध्ये रामप्रभूनं कैकेयी माता सावत्र आईच्या म्हटल्यानं 14 वर्ष वनवास भोगला, ज्या देशामध्ये पुंडलिकानं आईवडिलाची सेवा केली तर पुंडलिकाच्या भावार्थान गोकुळीवणी झाला येता तिथं देवाला उभं केलं. आणि ज्या देशामध्ये श्रावण बाळानं आंधळ्या आईवडिलाला काशीला नेता नेता पाणी आणता आणता मरण पत्करलं पण आईची सेवा सोडली नाही, आईवडिलाची सेवा सोडली नाही. दुर्दैवाची गोष्ट त्याच देशामध्ये वृद्धाश्रम वाढत आहेत. आणि त्या वृद्धाश्रमामध्ये गरिबाचे मायबाप नाहीत, देवा श्रीमंताचे मायबाप आहेत. आम्ही अनेक वृद्धाश्रमात जातो आणि कधी कधी ते मायबाप म्हणतात, महाराज तुमच्याच वयाचा आमचा मुलगा काय करते तो. आणि नागपूरला एक मुलगा आणि एक मुंबईला एक वकील आणि एक डॉक्टर आहे. हा म्हणतो तो सांभाळील, तो म्हणतो तो सांभाळील. त्यांनी आम्हाला गोळ बोलून इथं आणलं, सोडून दिलं. रडतात ढसा ढसा. उपयोगाचं काय. लक्षात ठेवा, आपल्यापेक्षा पशु पक्षी पुरले ते तरी मिळानं राहतात. विठाल विठाल. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं होतं, त्याला पुत्र म्हणतात की तो आईवडिलाची सेवा करतो. म्हणून या ठिकाणी तुकोबराय त्यांना सांगतात, पितृवचन हेची विष्णूची महापूजा. लक्षात ठेवा, म्हाताऱ्या माणसाला कपड्या लत्त्याची गरज नाही, मुलाच्याकडून सुनेच्याकडून सोनं नेण्याची गरज नाही, जास्त चांगलं चुंगलं खाण्याची गरज नाही. जे देसाल ते खातात. फक्त मुलानं सुनेनं एकच काम करावं, आपला बाप आणि आपली माय 2 वर्ष शिल्लक जगावी वाटत असेल तर दोरच प्रेमानं बोलत जा, एवढंच काम करा. कधी बाहेर गेले तर म्हणायचं, का हो बाबा काही आणू का बाहेरून, चाललो मी संध्याकाळी घरी येईल. तेच म्हणतील, काही आणू नको गळ्या, आम्ही काही लहान नाही, तुझ्या मुलांना सांग. अलक्षात. फक्त बोला. तिकडून आले तुमच्या मुलाला काही खाऊ आणसान तर त्यांना फक्त म्हणा, देऊ का बिस्किट बाबा. ते म्हणतील, नाही नाही काही गरज नाही आम्हाला, तुझ्या मुलाला दे. एवढंच बोला. का. म्हातारे माणसं हिंमत खचलेले असतात, त्यांच्या वयाचे माणसं मेलेले असतात, काही अपघातानं, काही कसे. आणि मग म्हाताऱ्या माणसांना झोप लागत नाही, रात्रभर चिंतन तेच. एक दिवस आपल्याला जावं लागेल, एक दिवस जावं लागेल. खचलेले माणसं झोप लागत नाही. तेव्हा मुलानं सुनेनं म्हणावं, काही घाबरू नका, तुम्ही भाग्यवान आहे, तुमच्यापेक्षा तरुण मुलं अपघातानं मरत आहेत, हिंमत येईल त्यांना. तुमचं तर आता वय झालं, आता काय राहिलं तुमचं, नातू पंतू झाले तुम्हाला, आम्हालाही मरावं लागेल एक दिवस. तुम्ही जगले तरी एवढे आम्ही जगू शकणार नाही, मात्राला हिंमत येईल. आणि काय चिंता करता, भरपूर पैसा आपल्या घरी, नाही तर एकर भरवावर विकू, तुम्हाला दवाखान्यात दुरुस्त करू, काय चिंता करता. असे मायबाप 2 वर्ष जास्त जगतील. पण का मुलानं म्हटलं, किती दिवस जगता, मरणार लवकर, तुमच्यापेक्षा लहान लहान मुलं गेले ना, बोला काय होईल. विठाला विठाला. आणि म्हणून या ठिकाणी आई वडिलाचं मन दुखू नये. अरे उलटी गोष्ट झाली. कोणती. ज्या घरामध्ये कुत्र्याची व्यवस्था चांगली होते त्या घरामध्ये मायबापाचे हाल कुत्र्यासारखे आहेत. कुत्र शहरातले लोक 2-2 किलोमीटर घेऊन जातात, अलक्षात. तिकडून आणतात, त्याला खायला बिस्किट, त्याला बसायला गादी, त्याचा साबण आंघोळ करायला. पण जर बाप
थरथर हातानं जर जात असेल संडास बघायला कुठाय कुठाय, तर बापाचा हात धरायची लाज वाटते. कुत्र्याची किती सेवा केली तर कुत्रे अधोगतीला आणि तुम्हाला अधोगतीला नेईन, पण माय बापाला तुम्ही दुरून जरी भाकरी म्हटलं घ्या खा, तरी मरताना आशीर्वाद देऊन जाईल. कोणाची सेवा केली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात पितृवचन हेची विष्णूची महापूजा. या कीर्तनाच्या माध्यमातून माझा अधिकार नाही तुम्हाला सांगायला, पण भाग्यवान आहेत ते मायबाप ज्यांची मुलं आणि सुना घरात चांगले आहेत, त्यांची सेवा करतात. इथून आदर्श घ्यावा. आपल्या आईवडिलाची सेवा केली तर तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, लक्षात ठेवा. दुसरं त्याला सांगता बरोबर तो म्हणला महाराज काही हरकत नाही, आता इथून पुढे मी तर आधी सेवा करतच होतो, पण आता याच्या पुढे मी दुसरं काहीच करणार नाही. माझी आई माझे वडील मरेपर्यंत मी त्यांची सेवा करील. झाली विष्णूची महापूजा. आली चौथी बाई डोक्यावर पदर. महाराज खूप सुंदर सांगितलं तिघांना, पण मला सांगा काय केलं म्हणजे विष्णूची महापूजा घडेल. सेवापती हीची विष्णूची महापूजा. प्रत्येक बाईला पतीशिवाय दुसरं दैवत नाही. देवाची पूजा मागं सोडावी, पण मालकाची अगोदर सेवा करावी. तुम्ही मंदिरात निघाल्या, मालकानं म्हटलं निघाली का मंदिरात, मला भूक लागली ना, तर त्या बाईनं ताट लगेच खाली ठेवलं पाहिजे. मालकाची सेवा अगोदर, नंतर मंदिरात. तुम्ही देवा जर मंदिरात गेले मालकाला उपाशी ठेवलं तर तुमची ईश्वर पूजा घडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सेवापती ह्याची विष्णूची महापूजा. जसे मुलाचे प्रकार सांगितले तसे स्त्रियांचे प्रकार. बायको, पत्नी, धर्मपत्नी, अर्थांगिनी, अर्धांगिनी, व्यभिचारी, कर्कशा, प्राणेश्वरी, सती, पतिव्रता, कनिष्ठ पतिव्रता, मध्यम पतिव्रता, उत्तम पतिव्रता. स्त्रियांचे प्रकार. लग्न झालं, घरात आणली, नवीन मुलानं नवरी बायको आहे, मग ती पत्नी कधी होते. तिनं आपल्या पतीला, सासऱ्याला, सासूला, देराला, ननंदेला पतनापासून तारलं, तिला म्हणावं पत्नी. घरात काहीच परमार्थ नव्हता, पण नवीन मुलगी घरात आली आणि प्रेमानं सर्वांना सांगितलं की हे देवपूजा अशी करायची असते. कीर्तनाला चला, भागवताला चला, पंढरपूरला न्या, शेगावला न्या. तिनं असा परमार्थ चालू केला आणि सर्व लोक त्या घरातले पतन पावत होते. देवधर्म त्यांना माहीत नव्हता. एकादशीला सुद्धा ते खातपीत होते, पण त्या मुलीनं माऊलीनं त्या घरातल्या लोकांचं व्यसन बंद केलं आणि घर जाग्यावर आणलं, वठणीवर आणलं. तिला म्हणावं पत्नी. तिनं अख्ख्या घराला पतनापासून तारलं. लक्षात, तिला पत्नी म्हणावं, नाहीतर बायकोस धर्मपत्नी. धर्मपत्नी म्हणजे धर्मतयाशीच घडेरे ज्याची अनुकूल भाज. पत्नीनं पतीच्या हातून परमार्थ करून घेतला पाहिजे. लक्षात, परमार्थाच्या आड येऊ नये. दिवसभर मालकानं सुद्धा पत्नीच्या म्हटल्यानं ऐकावं, तुला काय पाहिजे सांग, पण सकाळ संध्याकाळ देवधर्माची वेळ आहे, मला माझा परमार्थ करू दे. आणि जो मालक पत्नीच्या म्हटल्यानं आपला परमार्थ सोडून देतो, तुकोबाराय म्हणतात धिक जीने जो पाहिले अधीन, परलोक मान नाही दोन्ही. त्याला इथंही मान नाही, वरही मान नाही. बायकोसाठी परमार्थ सुटला असेल तर उपयोगाचं नाही. विठाला विठाला. तुळशीदासांचं लग्न झालं आणि पत्नीवर प्रेम. काही दिवसानं पत्नी माहेरी गेली आणि तुळशीदासांना करमलं नाही. धो धो पाऊस पडत होता, रस्त्यानं चिखल होता, नदीला पूर होता, पण अतिप्रेमामध्ये दोष दिसत नाहीत. त्याच रात्री 12 वाजता निघाले आणि सासरवाडीला. पत्नीवरच्या माळीवर झोपलेली होती. कशा तरी वर गेली आणि पत्नीला म्हणतात उठ मी आलो. तर पत्नीने चौकशी केली. एवढी मोठी रात्र, धो धो पाऊस पडलेला आहे, रस्त्यानं चिखल, तुमचे पाय भरलेले आहेत, आणि मग तुम्ही आले कसे. त्यांनी सांगितलं तू नाही काय माझ्याकरता लाकूड सोडलं होतं नदीमध्ये. वर कसे आले, तू का माझ्याकरता दोर बांधला होता. सकाळी चौकशी केली, पाहिलं तर ते प्रेत होतं, लाकूड नव्हतं, हा दोर नव्हता, साप होता. पत्नीनं सावध केलं, या हाळा मासाच्या रूपावर तुम्ही एवढं प्रेम करता, पण लक्षात ठेव जा, रूप टिकत नसते. बालपणी पाणीदार, तरुणपणी शृंगार, आणि म्हातारपणी होते मनुष्य भंगार. लक्षात, उपयोगाचं नाही. अहो, ज्या शरीराला देवानं सुंदर बनवलं तो देव सगळ्या जगापेक्षा सुंदर आहे. त्या देवावर तुम्ही एवढं जर प्रेम केलं तर तुमचा आणि माझा उद्धार होईल. जरा सावध व्हा. पत्नीनं मालकाला सावध केलं, धुंदी निघून गेली. दर्शनच घेतलं पत्नीचं, तू माझी गुरु, मी तुझा शिष्य. लगेच देवाला प्राप्त केलं, घरी येणार नाही. गेले, एका ब्रह्मभूताला प्रसन्न केलं, हनुमंतात दर्शन घेतलं. हनुमंताच्या माध्यमातून रामाचं दर्शन घेतलं. साक्षात्कार झाला आणि तुळशी
आलं लक्षात रामायण त्यांनी लिहून काढलं. याप्रमाणे एका पत्नीच्या माध्यमातून त्यांना परमार्थ घडला. अशी पत्नी घरामध्ये असावी. विठ्ठल विठ्ठल. आता अर्थांगिनी घरात पैसा वाढला की पत्नीचं प्रेम वाढते, पैसा कमी झाला की शिवाई वाढतात. लक्षात पत्नीने तसं नसावं. पैसा वाढो का कमी हो, आपल्या पतीला संकटात टाकू नये, संकटात साथ दिली पाहिजे. भाऊ पत्नी आणि मित्र यांची परीक्षा संकटात घ्या. संकटात ज्यानं साथ दिली तो तुमचा भाऊ, तो तुमचा मित्र आणि ती तुमची पत्नी, अन्यथा काही उपयोगाचं नाही. पुढे चला. आता पतिव्रता कोणाला म्हणतात? जिच्या अंगामध्ये 6 गुण असले पाहिजे. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजनेषु माता, शयनेषु रंभा, धर्मानुकूला, क्षमया धरित्री, षड्गुण मिळतात पतिव्रता ना. पतिव्रतेची व्याख्या सांगितली सुभाषितकारांनी. कार्येषु मंत्री, आपला पती संकटात सापडला, योग्य वेळी सल्ला देऊन पतीला संकटातून बाहेर काढणारी पत्नी असली पाहिजे. एक वाक्य बोलतो, बाईच्या अंगात 2 गुण असले पाहिजे. सज्जन मनुष्य भेटला तर खांद्यावरचा पदर डोक्यावर घेऊन दर्शन घ्यावं, आणि जर दुर्जन मनुष्य भेटला तर डोक्यावरचा पदर कमरेला खोसावा आणि बागड्या मागं साराव्या आणि दुर्गा देवीचं रूप धारण करावं. तुमची शक्ती आहे महिषासुर वृत्तीला संपवण्याची. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बाईनं आपल्या मालकाला कोणी संकटात टाकलं तर कमरेला पदर खोसून खांद्याला खांदा लावून पतीला साथ दिली पाहिजे, सल्ला दिली पाहिजे. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, करायचं झालं तर आपल्या मालकाची सेवा दासीप्रमाणे. भोजनेषु माता, जशी आई मुलाला वाळते प्रेमानं तसं पतीला प्रेमानं स्वयंपाक करून वाढलं पाहिजे. भोजन शयनेषु रंभा, रंभेप्रमाणे शयन सुख दिलं पाहिजे. धर्मानुकूला, परमार्थाला अनुकूल असली पाहिजे, प्रतिकूल नाही. क्षमया धरित्री, ही धरती माता सगळ्या जगाच्या लाता सहन करते, घाण सहन करते, बोरिंगचे खड्डे, विहिरीचे खड्डे करतो, हे सगळं सहन करते. तसं पत्नीनं आपल्या पतीच्या सर्व चुका सहन कराव्या, तिला म्हणतात पतिव्रता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात, पतीची सेवा केली तर तुम्हाला दुसरी सेवा करण्याची गरज नाही. पतिव्रतेला देव सुद्धा घाबरतो. आणि म्हणून अनसूया मातेला पतीची सेवा घडल्यामुळे तिन्ही देवांनी घरी दर्शन दिलं. अशा प्रकारे आपला मालक कसाही असू द्या, खाणारा पिणारा असला तरी चालते. काय सांगता महाराज, रावण चांगला नव्हता, 80,000 पत्न्या, सुंदर मंदोदरी. मालक चांगला नव्हता पण मंदोदरीचं नाव पतिव्रतेच्या यादीत गेलं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशन महा. याप्रमाणे काही काही बाया मुद्दाम सांगतात, आम्ही म्हणतो माळ घाला गळ्यात, तुमच्या गळ्यात माळ नाही, मंगळसूत्र आहे, हे तुमच्या मालकाचं नावाचं आहे, पण हे माळही मंगळसूत्र आहे, हे मालकाच्या नावाचं आहे. या मालकाचं मंगळसूत्र घातलं तर लोकांची नजर वाईट पडत नाही, त्या मालकाच्या नावाचं मंगळसूत्र घातलं तर यमाची नजर पडणार नाही. आलं लक्षात, तुम्ही सुरक्षित राहाल. ते म्हणतात नाही नाही महाराज, आमच्या घरचं सोंग सारखं नाही. काही काही बाया आपल्या घरच्या माणसाला सोंग म्हणतात, ते आमचं घरचं सोंग घरी सारखं येत नाही आणि त्याला भाजी करून द्यावी लागते, आम्हाला दोष लागेल. आम्ही सांगत असतो नाही लागत दोष. कसा काय? तो देव तर सजन कसायाला मास विकू लागते. बोला, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. एका पारड्यामध्ये शालिग्राम, एका पारड्यामध्ये मास. कोण म्हटलं किलोभर पाहिजे तर किलोभर दगड, अर्धा किलो पाहिजे अर्धा किलो. देवानं विकू लागलं. अहो संत ज्या जातीत, ज्या धर्मात, ज्या व्यवसायात जन्माला आले, तो व्यवसाय ते काम न सोडता त्यांनी परमार्थ केला. कांदा मुळा भाजी नवगी विठाबाई माझी. याप्रमाणे आपलं काम सोडून परमार्थ करायची गरज नाही, फक्त मन शुद्ध पाहिजे. म्हणून जर सजन कसायला देव मास विकू लागते तर तुम्ही तुमच्या मालकाला मोठी भाजी करून दिली तरी तुम्हाला दोष लागत नाही. तुमचा परमार्थ मालकासाठी बंद करायचा नाही, कारण ते कधी मरतील, ते अधोगतीला जातील. त्यांच्याकरता तुमचा परमार्थ बंद ठेवायचा नाही. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडा वेगी. याप्रमाणे या ठिकाणी मला सांगायचं होतं की स्त्रीनं आपल्या मालकाची सेवा ते कशी असली केली तर या ठिकाणी विष्णूची महापूजा घडते. 4 लोकांना तुकोबाराने समजावून सांगितलं, स्वामी काज, गुरु भक्ती, पितृवचन, सेवापती, हीच विष्णूची महापूजा.
अनुभव नाही तुझा. महाराज खूप सुंदर सांगितलं, आमचा विश्वास बसला. आता जोरानं आम्ही तुम्ही जे आम्हाला सांगितलं ते करू. विष्णूची महापूजा आमच्या हातून घडेल. तर आहो तुकोबाराय, अजून काही आहेत का नियम आम्हाला माहीत नाहीत. तुकोबाराय म्हणतात तुम्ही प्रापंचिक माणसं आहे, बोलताना कसं बोला. अभंगाचं तिसरं चरण. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, हो सत्य बोले मुखे, 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 सत्य हरी हरी विठाला विठाला सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. तुकोबाराय म्हणतात साधकांना तुम्ही प्रापंचिक माणसं आहे, बोलत असताना खरं बोला. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. मग कारण बोलण्याचे काही प्रकार सांगितले. विकारात्मक बोलणं, विचारात्मक बोलणं, सहज बोलणं. विकारात्मक बोलणं, आंधळ्याची मुलं आंधळी असं द्रौपदी मातेनं म्हटलं. विकारात्मक बोलणं. अण्णा पंचवटीच्या भागामध्ये लक्ष्मणाला सीता माता अपशब्दानं बोलल्या. तुमच्या मनामध्ये काहीतरी विचार माझ्याविषयी वाईट दिसतात, याला म्हणतात विकारात्मक बोलणं. काही काही लोक बोलतात विचार करून बोलतात. एक वाक्य बोलतो, घटना घडण्याच्या अगोदर केला जातो त्याला विचार म्हणतात, पण घटना घडल्यानंतर करावाच लागतो त्याला पश्चाताप म्हणतात. पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये असं ज्यांना वाटते त्यांनी बोलून विचारात पडल्यापेक्षा विचार करून बोललं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा. म्हणून काही काही लोक लाखात एक बोलतात, विचार करून बोलतात. आणि काही काही लोकांचं बोलणं सहज आहे. ज्ञानोबाराया नेवाशाला खांबाला टेकून बसले. चारी भावंड. मुक्ताबाई म्हणतात, दादा एखादी गोष्ट सांगा, रिकामे तोंड करू गेले बडबड, की गीता ऐशे गोड आतोडले. गीतेच्या 700 श्लोकावर ज्ञानोबारायांनी नेवाशाला खांबाला टेकून 9033 ओव्या सांगितल्या आणि त्या सच्चिदानंद बाबानं लिहून घेतल्या. शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे.
सच्चिदानंद बाबा धरे लेखक झाला. साधू संताचं बोलणं सहज आहे. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलणे हित उपदेश. करुणी सायास शिकविती. करुणी सायास शिकविती. शिकविती काय जावे त्याशी व्हावे उतराई. काय जावे त्याशी व्हावे उतराई. करुणी सायास शिकविते. करुणी सायास शिकविते. काय जावे त्याची भावे तुकोबाराय म्हणतात सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती. संताचं सहज बोलणं तर जगाचं हित झालं, लक्षात ठेवा. नाहीतर मग काही काही लोकांच्या बोलण्यातून फार मोठे वाद होतात, मोठमोठे. म्हणून आपलं बोलणं कसं असलं पाहिजे. तात्पर्य सांगायचं, एक 15 मिनिटाची प्रक्रिया सांगतो याच्याबद्दल, की माणसानं बोलत असताना कसं कसं काय काय केलं पाहिजे. माणसानं बोलताना विचार केला पाहिजे, कारण 3 गोष्टी एकदा गेल्या वापस येत नाहीत. धनुष्यातून बाण, शरीरातून प्राण आणि मुखातून शब्द बाहेर पडला. मुखातून चुकीचा शब्द बाहेर पडला तो स्वारी म्हणता येते, माफ करा म्हणता येते, पण शब्द वापस येत नाहीत. मराठीमध्ये म्हण आहे, मारण्याचे घाव बुजतात पण बोलण्याचे घाव बुजत नसतात. याप्रमाणे बोलत असताना काय विचार केला पाहिजे. घरात, गावात, धर्मात, पंथात, जातीत वाद जे वाढले हे फक्त बोलण्यावरून वाढले. लक्षात ठेवा. एक वाक्य बोलतो, काही खाऊ नका आणि काही बोलू नका. लक्षात. जरा माणसानं जीभ, इंद्रिय, मन ताब्यात ठेवला, जीवनाचा प्रवास चांगला होईल, मुक्काम चांगला सापडेल. पण मनाचा, इंद्रियाचा, जिबेचा ताबा सुटला की तुम्हाला अधोगतीला जावं लागेल. वाहन ताब्यात ठेवलं तर कुठचाही प्रवास चांगला होईल. ज्या दिवशी आपल्या ताब्यातलं वाहन सुटील त्या दिवशी पेपरला बातमी, वाहनावरचं नियंत्रण सुटून 3 लोक खड्ड्यात गेले. लक्षात. वाहनाचा ताबा, मनाचा ताबा सुटू देऊ नका. त्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल. 15 मिनिटाची प्रक्रिया सांगतो. विठ्ठल विठ्ठल. काही गोष्टीचा विचार कधीच करू नये. कोणत्या गोष्टीचा? भला की शिका कर्ण सके तो बुरा की शिका मत करना. झालं. लग्नाचा विचार एकदाच करा. घरात पहिली पत्नी असताना दुसरीचा विचार करू नका. लक्षात. तिसरा विचार, काही काही गोष्टीचा विचार कधी कधी करा. कोणकोणत्या गोष्टीचा? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संस्कार. या 6 गोष्टीचा विचार कधी कधी करा. महाराज, अन्नाचा काय विचार करावा? अन्न कमी खावं, अन्न झाकलेलं खावं, अन्न सात्विक खावं, अन्न कोणत्या दिवशी खाऊ नये याचं लक्षात ठेवा. अन्न खाताना 2 लोकांनी कमी खावं, विद्यार्थी वर्ग, साधक वर्ग. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, तसा विभासर, तसा विभासर.
करावा हे तुम्हाला पटवायचं आहे. तर साधक आहेत जे देवधर्म करतात त्यांना साधक म्हणतात. त्यांचा आहार कमी असला तर देवाची प्राप्ती. तुम्ही भागवत ऐकत आहात आणि तुम्हाला प्रथम स्कंदामध्ये 5 पांडव स्वर्गांना जाताना तुम्ही ऐकलं असेल महाराजांच्या मुखातून की भीमदादा स्वर्गात जाऊ शकले नाही. का? धर्मानं सांगितलं तू जास्त खादाळ होता म्हणून तुला स्वर्गात जाता येत नाही. जास्त खाणारा आणि जास्त बोलणारा देवाला प्राप्त करू शकत नाही. थोडक्यात सांगतो. म्हणून माणसाचा साधकाचा आहार कमी असला पाहिजे. विद्यार्थ्याचा आहार कमी असला पाहिजे. अन्नाचा विचार, अन्न कमी खावं. कुठं खावं? अन्न झाकलेलं खाल्लं पाहिजे. उघड्या नागावर अन्न खाऊ नये. जैसा खाएगा अन्न वैसा बनेगा मन, जैसा पेगा पाणी वैसे बनेगी वाणी. याप्रमाणे अन्न कसं खावं? सात्विक, रजोगुणी, तमगुणी नाही. अन्न कधी खाऊ नये? 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या आमिषे धनिकेशी. दर 15 दिवसाला एकादशी येते, त्या दिवशी अन्न खाऊ नये. अन्नाचा विचार संपला, सांगायला जास्त वेळ नाही. अन्न, वस्त्र. वारकरी संप्रदायाचा पोशाख आहे पांढरा, हा सात्विक पोशाख आहे. पांढरे कपडे घालणं लक्षण चांगलं आहे, पण पांढऱ्या कपड्याला नीळ देऊन पूजा करणे हे लक्षण चांगलं नाही. म्हणून काळे आणि निळे कपडे अंगावर बाईनं माणसानं घालू नये. घातले, देवपूजा केली, देवाची प्राप्ती नाही, पूजा सफल होत नाही. काळ्या निळ्या कपड्यामध्ये मनुष्य मरण पावला तर सद्गती प्राप्त होत नाही. पुरावा काय महाराज? सदाचार मकरंद नावाचं पुस्तक आळंदीला भेटते, त्याच्यामध्ये वस्त्र असं मांडलेला हेडिंग, त्याच्या खाली वाचून घे जा. विठ्ठल विठ्ठल. बस संपलं. वस्त्र, अन्न, वस्त्र, निवारा. घर, कोटी रुपयाचा बंगला बांधू शकता, पण त्या घरातलं वातावरण चांगलं कोण ठेवील? झोपडी असो का मकान असो, घर त्याच्यावर अवलंबून नाही. तुमच्या घरात किती वस्तू आहे त्याच्यावर अवलंबून नाही. घरात पाहिजे एकमत, गावात पाहिजे माणसाची पत, शेतात पाहिजे कोणतं खत? बोला जुने माणसं. शेणखत पाहिजे, रासायनिक खत नाही. मग पत्नी म्हणते काय, मुलगा म्हणतो काय, मुलगी म्हणते काय, सून म्हणते काय, मालक म्हणतो काय. आणि घर कोटी रुपयाचं बांधलेलं आहे, पण एकाचा एकाला मेळ नाही, उपयोगाचं नाही. लक्षात ठेवा, घरात एक मत असलं सर्वांचं, असं घर उपयोगाचं आहे. आणि वैष्णवा घरी सर्व काळ सदा झनझनती टाळ. लक्षात. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी म्हणशी काही मागा, हेशी देगा पांडुरंगा. असं घर असलं पाहिजे. म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संस्कार सगळं सांगायला वेळ नाही. आधीच वेळ झाला आपल्या कीर्तनाला माझ्यामुळेच, म्हणून आता थोडक्यामध्ये सांगून अभंग पूर्ण करायचा. असो, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, संस्कार याचा कधी कधी माणसानं विचार करावा. काही गोष्टीचा विचार माणसानं सतत केला पाहिजे. क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. लक्षात ठेवा, प्रत्येक क्षणाला माणसानं या संसारातून तरुण जायसाठी आणि विचार केला पाहिजे. कारण आपल्या हातून कळत नकळत अनेक पाप होत असतात. झाडताना, चालताना, बोलताना, जेवण करताना, पाणी पिताना अनेक जीवजंतू मरतात, आपल्याला पाप लागते. एखाद्या माणसानं म्हटलं महाराज मी काहीच पाप केलं नाही ना हो, तरी हरिपाठामध्ये ज्ञानोबा काय म्हणतात? नामाशी विनमुख तो नर पापिया. तुम्ही कोणाला दुखवलं नाही, काहीच केलं नाही, पण ज्या घरात नामस्मरण झालं नाही तो पापीच आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी या संसारातून तरुण जाण्यासाठी विचार करा. आणि काय विचार करा? तर सरासर विचार करा. उठा उठीन नाम धरा कंठी विठोबाचे. देवाचं नामस्मरण करा. मग स्वयंपाक करताना हाताला काम आहे, तोंडाला काय काम आहे? बोला. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. एवढा विचार मरेपर्यंत करा, सतत करा. लक्षात ठेवा. म्हणून बोलताना काय काय विचार करावा याच्याकरता मी लांबलो, जरी दूर गेलो तरी या ठिकाणी जागेवर येऊन तुम्हाला सांगतो की बोलत असताना खरं बोललं पाहिजे. आणि खरं बोलायसाठी अगोदर विचार करून बोललं पाहिजे. सत्य बोले मुखे देवाची प्राप्ती होते. आणि दुःखवे अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे. श्रीमंतानं कधीतरी गावातून फेरफटका मारावा. गावात जो अतिशय गरीब असेल कधीतरी श्रीमंतानं म्हणावं, काकाजी झालं का हो जेवण? काकाजीनं म्हणावं, देवा कसे आले हो गरीबाच्या घरी? नाही नाही, सहज आलो चक्कर मारत मारत. म्हटलं विचारा तुम्हाला कसं काय? मालक तुमच्या कृपेने चांगला आहे. मालकांना म्हणावं, ज्या दिवशी तुमची सोय लागणार नाही खाय प्यायची, दवाखान्याची,
त्या दिवशी आपल्या घरी या आणि काय लागेल ते घेऊन जा. झालं परत करणं तर करा, नाहीतर काय माणसाला माणसं खातायत का असं समजेल की देवाधर्मालाच पावती फाडली, दान धर्म केला. लक्षात ठेवा, जिथं गरज आहे तिथं पाऊस पाडा, जिथं गरज नाही तिथं देण्याची काही गरज नाही. झालं तुमची या ठिकाणी सेवा. विठ्ठल विठ्ठल दुःखवे अनेकांच्या दुःखे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी व्हा. हे विष्णूची महापूजा आहे. संत गाडगे बाबाचा संदेश आहे. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, रोग्यांना औषध, आधार नाही त्याला आधार द्या. आणि मायबाप हो, हातावर भाकरी खा, पण तुमच्या मुलाला मुलीला शिक्षण शिकवा. हा दिव्य संदेश आहे. ज्याला आधार नाही त्याला आधार द्या, जो दुःखी आहे त्याला सुखी करा. ह्याची विष्णूची महापूजा. निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ. ह्याची विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा किंवा अनुभव नाही दुजा. तुकोबारा शेवटच्या चरणात सांगता, साधक हो, तुम्ही आता घरी जासाल ऐकून, पण तुम्हाला मी ज्याप्रमाणे नियम सांगितले याचं तुम्ही पालन करत असताना तुम्ही या सर्व गोष्टीचा निश्चय करा. निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळं. ज्याला जे जे कार्य सांगितलं त्यानं ते कार्य या ठिकाणी निमूटपणे करावं. जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा निश्चय फार महत्त्वाचा आहे. पंढरपूरला जायचं आहे, आता पुढे जायचं की नाही जायचं नक्की. काही काही लोक मागं पुढे करतात, निश्चय पक्का होत नाही. लक्षात ठेवा, कीर्तनाला जाऊ, उद्या जाऊ, काल्यावर जाऊ, नंतर जाऊ. लक्षात मध्ये काही एक काम येतेच, पुरळ्या येतात, पापड येतात, शेवळ्या येतात. नेमका काय होते माहिती आहे का? तुमच्या गावातली गोष्ट नाही. काही गावामध्ये नेमका गावातले सप्ताह उभा आणि बाई म्हणते आता इनबाई आल्या, आता मुलगी आली, आता आम्ही शेवळ्या चालू केल्या. लक्षात ठेवा,
म्हणजे माणसाला आवड असली तर सवड आहे, नाहीतर पळवाटा भरपूरच सांगायला. आपल्या गावामध्ये कोणत्याही निमित्तानं कार्यक्रम होत असेल तर 12 महिने आपल्या हातात आहेत, ते सगळे कामं आधी आटपून घ्यावे. या टायमात कोणा काहीच काढू नये. नेमकं संधी आहे. उद्या तुम्हाला कीर्तन ऐकायला भेटते का नाही काय भरोसा, बोला. शनभंगुर नाही भरवसा. म्हणून महाराज म्हणतात, करावी तातडी परमार्थाची घाई करा मायबाप. लोक फार लवकर लवकर आणि कोणत्या कोणत्या निमित्तानं मरत आहेत. मग जरा सावध. कोरोनातून आपण वाचलो. जर आपला नंबर लागला असता तर आज हे जग दिसलं नसतं. मग काय घेतलं कोरोनातून, बोला. चांगले चांगले माणसं गेले. आणि तुम्हाला प्रश्न विचारतो, उत्तर द्या फक्त. खरं सांगा, कोरोनाच्या कालावधीमध्ये कोरोनाहून जास्त माणसं मेले का ज्यांची हिंमत खचली ते लोक जास्त मेले? बोला. ज्यांची हिंमत खचली ते लोक जास्त मेले. ज्यांची हिंमत चांगली होती, निश्चय चांगला होता, काहीच होत नाही मला, मी काय कोणाचं वाईट नाही केलं. कोरोना झाला, मरणाच्या स्टेपवर गेले आणि वापस आले. पण काही काही लोकांना काहीच झालं नाही, फक्त दवाखान्यात गेले, त्यांनी गुडघे टेकवले आणि प्राण सोडून दिले. लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी जीवनामध्ये डेअरिंग फार महत्वाची आहे, मनाची तयारी फार महत्वाची आहे, निश्चय फार महत्वाचा आहे. तब्येतनं किती उंच आहे, किती जाडजूड आहे, किती ताकद आहे, काही उपयोगाचं नाही. संकटामध्ये तुमचं मन तुम्हाला किती साथ देते हे फार महत्वाचं आहे. कधी कधी माणसं अशी असतात, मूर्ती लहान पण कीर्ती महान. लक्षात ठेवा. आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये मनाची तयारी फार लागते. तयारी ते दृढ मन आणि करे साधा या कारण. मनाची तयारी खूप लागते. लक्षात ठेवा. परमार्थ करा का प्रपंच करा, मनाची खूप तयारी लागते. आणि प्रपंच आणि परमार्थात प्रवेश करता करता विश्वास लागते माणसाचा. जोपर्यंत पत्नीचा पतीवर आणि पतीचा पत्नीवर विश्वास आहे तोपर्यंत किती संकट आले तरी प्रपंच चांगला टिकतो. पण ज्या दिवशी लोकांनी सांगून सांगून मन खराब केले बाईचे, आणि वारंवार बाईनं माणसावर शंका घेतल्या, कुठं गेले होते आणि कोणाचा फोन होता आणि कोणाशी बोलत होते, इतक्या उशिरा कसे आले, संपला प्रपंचातलं सुख, लागलं भांडण चालू घरात. तुम्ही आता गळ्यात नवीन माळ घातली आणि परमार्थामध्ये प्रवेश केला, देव आहे का आणि तुम्ही पाहिला का आणि काही सांगता का आणि काही टाइमपास करता का आणि दाखवता का, तर या ठिकाणी याचा परमार्थ नाही. संताचे पाय हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. हे क्षेत्र आणि ते क्षेत्र विश्वासाचं आहे, श्रद्धेचं आहे, भावनेचं आहे. म्हणून जीवनामध्ये निश्चय पक्का असला पाहिजे माणसाचा. तुकोबाने सांगितलं ना, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, ह्याची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, आणि मग सत्य बोले मुखे, दुःख अनेकांचे दुःखे निश्चयाचे बोल. अशा प्रकारे निश्चय करा, तुम्हाला प्रपंचन परमार्थात निश्चित फळ भेटणार आहे. असा या ठिकाणी तुकोबारांनी त्या साधकाच्या मनाची तयारी केली. या ठिकाणी हा जो कार्यक्रम उभा झाला, हे आपल्यातले आणि चांगले चांगले लोक निघून गेले आणि त्या निमित्ताने आपल्याला एकत्रित यावं लागलं लक्षात. पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट आहे की कोणी मरण पावल्यानंतर आपण सुतक पाळतो. पण आमचे गुरुजी संत वासुदेवजी महाराज अळगावकर त्यांची माळ आहे मला, आणि माझे गुरु आहेत, मला ज्यांनी विद्या शिकवली, गुरुवर ज्ञानेश्वरजी महाराज वाघ, वारी भैरवगड, त्यांच्या हाती माझी सगळी विद्या शिकल्या गेली. 4 वर्ष आळंदीला त्यांनीच पाठवलं. तर मला तुम्हाला प्रसंग हा सांगायचा आहे. संत वासुदेवजी महाराज म्हणायचे, सुतक शब्द सुतक नसून सुतप आहे. सु म्हणजे चांगलं, तप. आपल्या घरचं कोणी मेलं की आपल्याला निमित्त सापडते, आम्हाला सुतक पडलं, देवधर्म बंद. जरा स्पष्टच बोलतो मी, स्पष्ट वक्ता. किती जवळचं मनुष्य मरण पावला तर घरातले लोक किती दिवस पाणी पित नाहीत बोला, किती दिवस जेवण करत नाहीत बोला, किती दिवस पैशाचा व्यवहार करत नाहीत बोला, किती दिवस श्वास घेत नाहीत बोला, आणि कोणाकोणासाठी जीव दिला का बोला. नाही ना, आपल्या जीवापेक्षा कोणीच कोणाला प्रिय नाही. लक्षात ठेवा. जे माणसं मरतात ते रडणारे लोक त्यांच्यासाठी रडत नाही, आपल्यासाठी रडतात. आपलं कसं होईल? लक्षात ठेवा. तात्पर्य सांगायचं एवढं, कोणी मरण पावल्यानंतर येताना सोबत त्याला काही आणता आलं नाही, खाली हात आलो आणि खाली हात जावं लागते. मधल्या काळामध्ये हा सगळी माया आपण जमावतो, पण प्रपंचातली काठी सुद्धा सोबत नेता येत नाही, परमार्थातली काठी सुद्धा वाया जात नाही. पण एक लक्षात ठेव, महाराज म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए खुद रोये जग हसे, ऐशी करनी कर चले खुद हसे जग रोये. तुम्ही मी जन्माला आलो, लोक हसले, मुलगा झाला, आपण रडलो. आयुष्यभरात असे कामं करा, दुश्मन सुद्धा रडला पाहिजे आणि आपल्याला हसता हसता मरण आलं पाहिजे. तो का म्हणे, का मरणाची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. अतिशय महत्वाचं आहे.
गावातला वाईट मनुष्य मरण पावला, लोक म्हणतात बरं गेलं आपल्या गावचं पाप. पण चांगला मनुष्य मेला तर दुश्मन सुद्धा कानाकोपऱ्यात रडेल की महाराज त्याचं माझं पटलं नाही पण मनुष्य चांगला होता. अशी कीर्ती पाठीमागं राहिली पाहिजे. एकच वाक्य बोलतो, दिवसभरात असे कामं करा की घरी शिळी भाकर खाऊन गिट्टीच्या गंजावर झोप आली पाहिजे. का? दिवसभर चांगले कामं केले तर गिट्टीच्या गंजावर झोप, आणि दिवसभरात वाईट काम केले, मुंडाहात गादीन एशी लावली आणि झोपेच्या गोळ्या घेतल्या, झोपेची गोळी पोटात जाऊन झोपते पण माणूस झोपत नाही. विठ्ठल विठ्ठल. पुढे चला, आयुष्यात असे काम करा, हसता हसता मरण आलं पाहिजे. काही काही माणसं सांगून देतात, आज कोणी बाहेर जाऊ नका, आज मला जायचं आहे. लोक हसतात, ते म्हणतात जाऊ नका, जेवण काम करून घ्या, पाहुण्यांना बोलवून घ्या. आपल्याला पटतच नाही, जाणार आहो मी, असं असं कर्जा, हे कामं राहिले, इथं दहन द्या, इथं असं करा, जास्त खर्च करू नका, बोलता बोलता निघून जातात. लक्षात. याप्रमाणे माणसाचं मरण असं व्हावं उघड्या उघड्या, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी, मला असं सांगायचं होतं. म्हणून या ठिकाणी माणसानं जीवनामध्ये आणि हा विचार करावा, सुतकाच्या कालावधीमध्ये तुम्ही चांगलं तप करा. जे तुमच्या गावात चालू आहे अत्यंत चांगली गोष्ट आहे. तीर्थ बसवा कोणी मेल्यानंतर, माळकरी मनुष्य असो, बीळ माळकरी असो, कारण येणाऱ्या माणसाला सोबत काही आणता आलं नाही, त्याला सोबत काही नेता आलं नाही. यमाची हाती बांधून या, देतीन भुषेने घेते काढून या, आणि सोबत कोणी काही कोणाला देऊ शकत नाही. पण द्यायचं असेल तर काय देऊ शकतो? 13 दिवसामध्ये तुम्ही जे सत्कर्म करता ते सत्कर्म त्या जीवाला मिळते आणि त्याला सद्गती मिळते. 2 मिनिटं लोक भाषणं करतात की आपल्यातले हे निघून गेले, पोकळी भरून निघणार नाही, आणि माझ्या परिवारातर्फे यांना श्रद्धांजली अर्पण. 2 मिनिटाच्या भाषण श्रद्धांजली होत नसते, लक्षात ठेवा. त्यासाठी सकाळी काकळा, संध्याकाळी हरिपाठ, दिवसभर भागवत, नंतर कीर्तन, विण्याचा पहारा, पारायण, नामस्मरण, हे सगळी पुंजी 8-13 दिवसाची जमा करायची, आणि मग शेवटच्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करा. मग देवाला म्हणा की जे लोक गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी जे आम्ही पुण्य गोळा केलं त्यांच्या निमित्तानं हे घ्या आणि त्यांना सद्गती प्राप्त करून द्या. मनुष्य मेल्यानंतर खळा मारतात घागरीला, तुमच्या भागात त्याला काय म्हणतात? वखऱ्या. बरोबर आहे, वखऱ्या म्हणतात. तो वखऱ्या घरी आणतो आणि जुने लोक आळ्यात ठेवायचे, बरोबर. आता लोक अजून कुठे ठेवतात. तो वखऱ्या म्हणजे जो मनुष्य मेला त्याच्या निमित्त त्या खळ्याच्या रूपात तो मनुष्य आत्मा घेऊन इथपर्यंत येतो, आणि त्याला सगळं दिसते, कोण रळते, कोण हसते, कोण काय करते म्हणून. कारण मेलेल्या माणसाला लगेच वरते परवानगी नसते. तुम्ही जे पुण्य गोळा करता त्या माध्यमातून त्याला ते प्राप्त होते, आणि ते तुम्हाला त्याला आपल्याला देता येते. म्हणून ज्या घरात चांगला मुलगा जन्माला आला त्याच्या 42 कुळाचा उद्धार होते. लक्षात बघा तुम्ही. आणि काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाय उद्धरती. पण ज्या घरामध्ये वाईट मुलगा जन्माला आला त्याच्या आईनं किती परमार्थ केला तर तो आईला नरकाला घालतो. तो का म्हणे जाय, तो का म्हणे जाय, तो का म्हणे जाय नरका अभक्ताची माय, नरका अभक्ताची, नरका अभक्ताची, नरका भक्ताची माया, तो का म्हणे जाय, तो का म्हणे जाय. तो का म्हणे जाय नरका भक्ताची माय. आईनं किती परमार्थ केला, मुलाला परमार्थ शिकवला नाही तर नरकाला जावं लागेल. म्हणून याप्रमाणे मला सांगायचं होतं, एक मुलगा घरात चांगला निघाला तर जे लोक मरण पावले, आईच्याकडचे 21 आणि वडिलाकडचे 21, 42 कुळाचा उद्धार करते. म्हणून आपण परमार्थ केला पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी परमार्थ चालू आहे. म्हणून भगवंत जे लोक आणि निघून गेले त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, भगवंतानं त्यांना चांगली सद्गती देऊ. पण आता मरणासारखी हानी नसते. म्हातारी माणसं मरो का तरुण माणसं मरो, गये होई वापस आते नाही, लेकिन उसकी याद आती है. मरणासारखी हानी नाही, लक्षात ठेवा. पण आता घरातल्या लोकांना फार दुःख होत असते, त्यांना दुःख सावरण्याची भगवंतानं शक्ती देव.
त्यासाठीच हा हरिनाम चालू आहे. या हरिनामामध्ये माणसातल्या घरातलं दुःख कमी होते आणि म्हणून अशा पद्धतीनं या ठिकाणी ही कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी आपण या 2 तासामध्ये मांडली. याच्यामध्ये बोलता बोलता काही चुकलं असेल तर माफ करावं आणि योग्य असेल त्याचा वापर करावा. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोल गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोल गण गण गणात बोल गण गण गणात बोल गण गण गणात बोल अनंत को ब्रह्मांड नायक स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखी. हिची विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा निश्चयाची बोळ तुका म्हणे तिची फळ. हिची विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. अभंगाचा भावार्थ गोलार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी काही आपल्याला उपदेश करण्याकरता आलो नाही, फार ज्ञानी नाही, परंतु हिंगणे सरांनी या ठिकाणी सेवा दिली. वास्तविक पाहता आवाजानं साथ दिली नाही, कारण 7 दिवस त्या ठिकाणी सकाळी 9 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 अशी कथा चालू आहे. आणि गावागावातलं पाणी बदलते, कथा साधी आहे, संगीत नाही, म्हणून त्या ठिकाणी आवाजावर परिणाम झाला. अशी म्हणायची इच्छा होती हिंगणे सरांना की होते का भागते का घ्या भागून. पण मग शेवटी आता या ठिकाणी त्यांनी पत्रिका दाखवली, तुमचं नावसुद्धा पत्रिकेला आलेलं आहे आणि वेळेवर काय करावं म्हणून या ठिकाणी यावं लागलं. तुमची सर्वांची सेवा घडली, दर्शन घडलं आणि ही तोळकी मोळकी सेवा आपल्यासमोर तोळक्या मोळक्या भाषेमध्ये मांडली. चुकीचे शब्द निघाले असतील, सिद्धांत चुकले, अपसिद्ध झाले असतील तर माफ करा, पण जे योग्य असेल ते आमचं नाही. फोडेले भांडार धन्याचा हा मार, मी तो हमाल भारवाई. गुरुवार्यांच्या मुखातून, संताच्या मुखातून, ग्रंथातून जे वाचन केलं, जे या ठिकाणी आठवलं ते अभंगाच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला. पण मायबाप हो, जाता जाता एवढंच सांगतो की सगळी हानी भरून निघील, पण मेल्यानंतर ती हानी भरून निघत नसते. मेल्यानंतर आपण किती मोठी पंगत दिली मायबापाच्या नावानं, मेल्यानंतर आणखीन कितीही काही केलं तर त्यांना दिसत नाही. त्याच्यापेक्षा जिवंतपणी मायबापाची सेवा, औषध गोळ्या आला लक्षात, त्यांच्याशी प्रेमानं बोलणं. तुम्ही नंतर 1000 लोकांना जीव घालसाल, पण त्यावेळेस तुम्ही त्यांना वेळेवर जेवायला दिलं नाही, उपयोगाचं नाही. आता त्यांना खाऊ पिऊ घाला, नंतर काही फार मोठं करू नका. फक्त नामस्मरण करा, पारायण लावा, एकच गाथा ठेवा आणि एकाच बाईला वाचायला लावा तरी चालते. लक्षात, गरुड पुराण, गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, काकळा, हरिपाठ कमी पैशात करा तुम्ही, ते महत्त्वाचं आहे, हे महत्त्वाचं नाही. आणि मग जिवंतपणे जर तुम्ही त्यांची सेवा केली तर लक्षात ठेवा, तुम्हाला दुसरी काही भक्ती करायची गरज नाही. प्रपंच करता करता तुमचा परमार्थ झाला. मायबाप प्रसन्न आणि अशी पिढ्यानं पिढ्या एकमेकाचं अनुकरण लोक करतील. तुम्ही तुमच्या मायबापाची सेवा केली तर तुमचा मुलगा तुमची सेवा करील, नाहीतर येथं वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, तेच यर अनुष्ठिती सामान्य सकळ. एखादी बाई सासू सासऱ्याची सेवा करत नाही आणि भावाला आणि भाऊजाईला फोन करते, आई वडिलाला चांगला सांभाळ, चांगली सेवा कर, दवाखान्यात ने, तिकडे सांगण्याचा अधिकार नाही, इकडे सासू सासऱ्यांना स्वयंपाक नाही आणि बोलणं चालणं नाही, आणि तिकडे काय अधिकार आहे बोलण्याचा? ती भाऊजाई म्हणते तुझंच बघ, तू माझं पाहून घेईन मी, काय तर अधिकार नाही तुझा सांगण्याचा.
तुमच्या मायबापाची सेवा चांगली व्हावी असं वाटत असेल, इकडे चांगलं पेरलं तर तिकडे चांगलं उगवते. लक्षात. म्हणून सर्व सुनांनी आपल्या सासू सासऱ्याची सेवा करावी, जिवंतपणे सेवा करून घ्या, नंतर काही उपयोग नाही. आणि एवढंच तुम्हाला वाकलं तिकडं सांगायचं आहे. महाराज तुम्ही सांगता तुम्ही हो, तर आता घरचं सांगू नये मोठेपणा. मी 3 भावापैकी लहान आहो आणि कोरोनामध्ये आमची आई 70 वर्षाची होऊन वारली. पण मी या ठिकाणी आईवडील सांभाळतो. माझे वडील 85 वर्षाचे आहेत. लक्षात. मी जरी घरी नसलो तरी आम्ही त्यांची सेवा करतो. आधी करावं, नंतर लोकांना सांगावं. आपलाच अधिकारने लोकांना सांगत बसावं. लक्षात. याप्रमाणे आपण सेवा करावी असं या ठिकाणी वाकलं तिकडं बोलतो. ही सगळी गावातली काही परिगावातली मंडळी असतील, यांनी सांभाळून घेतलं. मृदंगाचार्य महाराज, विनेकरी, आपण सगळे आणि माझ्यासोबत आलेले हे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, आदरणीय अरुण भाऊ मोडक आहेत, विनायकराव पाटील लोड आहेत, म्हणजे अरुण भाऊ लोड आहेत, त्यानंतर आमचे सदाशिव भाऊ मालठाणकर आहेत. या कार्यकर्ते मंडळींनी गावात कार्यक्रम केलेला आहे आणि बऱ्याच दिवसापासून त्यांच्या गावात कीर्तनाला येत होतो पण कथेला नाही. यावर्षी कथेचा योगाला भरपूर लोकांची उपस्थिती आहे आणि भरपूर कार्यक्रम सुंदर पद्धतीने या ठिकाणी पार पडत आहे. आपलाही या ठिकाणी 3रा दिवस या ठिकाणी माझी सेवा या ठिकाणी सुपूर्त केली. झालेली ही सेवा संत गोमाजी महाराज, संत गजानन महाराज आणि पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी अर्पण करून आपण ज्यांच्या अमृततुल्य वाणीतून भागवत कथा ऐकता असे भागवताचार्य सोपान महाराज खोंड आणि आपला संपूर्ण परिसर, झालेली सेवा त्यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल.